काय? सुखात आणि दुःखात दोन्ही ठिकाणी ज्याला सारखं राहता येतं त्याला संत म्हणा, त्याला साधू म्हणा. हे महत्वाचं आहे. कारण आपण सुखात जसे असतो तसे दुःखात राहत नाही. सुखात आपल्याला कोणी दिसत नाही, ना सोयरे दिसतात, ना मित्र दिसतो, ना देव दिसतो, ना संत दिसतात. सुखामध्ये आपण एकटं सुख भोगतो आणि दुःख आलं की सगळं खापर आम्ही देवाच्या नावावर पडतो. देवा तुला माझंच घर दिसलं का म्हणतो की नाही. सुखामध्ये देवाने सुख दिलंय आम्ही कधी म्हणत नाही, दुःखामध्ये म्हणतो देवा दुःख तुझ्यामुळे आलं. संतांनी कधी म्हणलं नाही असं, कधी नाही. दोन्ही ठिकाणी ज्याला शांत राहता येतं त्याला संत म्हणतात. विठाल 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 आणि जीवनामध्ये ज्याला हे कळालं त्याला जीवनाचं गणित कळालं. महाराज जीवनाचं गणित कळालं. सुख आलं की माणसाने हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं की माणसाने निराश व्हायचं नाही. सुख दुःख येत असतात. सुख आणि दुःख ऊन सावलीचा खेळ आहे हे संतांना पक्क माहित आहे. संतांना पक्क माहित आहे. संतांना माहितच आहे सुख पाहता जवा पाडे आणि त्याच्या मागे किती दुःख येणार आहे, दुःख पर्वता येणार आहे हे संतांना माहित आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्याला स्थिर राहता येतं त्याला संत म्हणतात. निश्चल, निश्चल शब्दाचा अर्थ आहे स्थिर राहणं. स्थिर नेहमी जे पॉझिटिव्ह विचार करतात त्यांना संत म्हणायचं. संत पॉझिटिव्ह विचार. एक संत रस्त्याने चाललेले होते. दुपारची वेळ होती आणि रस्त्याने चालता चालता वाटेमध्ये एक माणूस होता. त्या माणसाला साधूने विचारलं काय हो किती वेळ झालाय. ज्याला विचारलं तो महाराज गावाने वळून टाकलेला माणूस होता. गावाने वळून कोणी त्याला बोलायचं नाही. हा पक्का आडवा माणूस होता. त्याच्या हातामध्ये काठी होती. त्याला तर माणसं सहन व्हायत नाहीत आणि संत म्हटले की मला त्याचं डोकं सणकायचं. त्याच्या हातामध्ये काठी होती. त्याने काठी अशी उचलली आणि एक पाठीमध्ये साधूच्या मारली आणि सांगितलं किती वाजला, 1 वाजला. काय म्हणला तो, किती वाजला, 1 वाजला. 1 पाठीमध्ये काठी बसल्यानंतर सुद्धा साधू मोठमोठ्याने हसायला लागला. वा वा देवा, वा वा, धन्यवाद तुझे, आभार तुझे. एका जणांनी पाहिलं म्हटलं महाराज का पागल झाले का तुम्ही, काठी बसल्यावर का तुमची बुद्धी सरकली का. अहो कशाचे आभार मानताय देवाचे, काय धन्यवाद देताय देवाला. आमच्या समोर याने तुमच्या पाठीमध्ये काठी मारली आणि कशाचे आभार तुम्ही म्हणताय. ते म्हणले याने काठी मारली म्हणून आभार मी व्यक्त करत नाही. मग कशा करता देवाचे आभार व्यक्त करताय. मी याच्या करता देवाचे आभार व्यक्त करतोय. या गड्याला भगवंताने मला टाइम विचारण्याची आताच बुद्धी दिली, 1 तासाभराखाली दिली नाही म्हणून धन्यवाद करतोय. ज्याला समजलं त्याला धन्यवाद. का 1 तासभरापूर्वी जर याला टाइम विचारण्याची देवाने बुद्धी दिली असती तर किती काट्या पडल्या असत्या, 12 काट्या पडल्या असत्या. याला म्हणायचं कोणत्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह पाहणं. निश्चल, कोणत्याही गोष्टीकडे पॉझिटिव्ह पाहणं. जीवनाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह बरं का, फक्त माणसाने कोण पॉझिटिव्ह नसून, नाही तर पॉझिटिव्ह असावा दृष्टिकोन आमचा. संत नेहमी पॉझिटिव्ह असतात. काही जरी जीवनामध्ये झालं तरी ज्याला बरं म्हणून स्वीकारता येतं त्याला संत म्हणतात. असा कोण आहे महाराज दुष्काळ पडल्यानंतर बरं झालं म्हणतो. असा कोण आहे बायको मेल्यानंतर बरं झालं म्हणतो. असा कोण आहे अन्न करत पाणी पाणी करत मुलगा मेल्यानंतर बरं झालं म्हणतो. असा कोण आहे पाटीलकी गेल्यानंतर बरं झालं म्हणतो. असा कोण आहे गावातल्या लोकांनी गाडवावर बसून धिन काढल्यानंतर बरं म्हणता येतं. असे जगामध्ये एकच आहे ते म्हणजे तुकोबार आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी गेली. बरं झालं सगळ्या गावाची दुष्काळी यादीमध्ये नाव आलं ना. आपलं जर नाव आलं नाही तर अख्खं गाव डोक्यावर घेतो आपण. आणि दिवाळी निघाल्यानंतर आपण बरं झालं म्हणून लक्षात घ्या. आपल्याच्याने होणं शक्य नाही. हे करू शकतात फक्त संत. कारण संतांना दोन्ही परिस्थितीमध्ये शांत राहता येतं. निश्चल का निश्चल असतात, विठ्ठली विश्वास. त्यांचा विश्वास विठ्ठलावरती असतो. हे बघा हे सगळे लक्षणं कोणाचे सांगतोय, साधूचे. लक्ष देऊन ऐका. निष्ठावंत, निर्धार, निष्काम, निश्चल आणि परत विठ्ठली विश्वास.
त्यांना माहितीये त्यांचा विश्वास संपूर्ण विठ्ठलावरती असतो, लोकांवरती ते विश्वास ठेवत नाहीत. किती संकट येऊ द्या, आमचा परमात्मा आमच्याकडे पाहण्याकरता उभा आहे. त्यांना माहित आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. भगवंतावरती विश्वास आहे, भगवंतावरती विठ्ठलावरती विश्वास आहे. काय एवढा विश्वास आहे बघा. समुद्रातून एक जहाज चाललेलं होतं मोठं, बरेचसे माणसं होते, नवरा बायकोचं एक जोडपं त्याच्यामध्ये होतं. आणि नाव जहाज समुद्रामध्ये गेल्यानंतर अचानक तुफान आलं. नाव डळमळ 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 करायला लागली. सगळे लोक आकांत करायला लागले, इकडे धाव तिकडे धाव, इकडे धाव तिकडे धाव. एक मात्र माणूस तो स्थिर उभा टाकला होता, त्याची बायको इकडे तिकडे धावायला लागली, पण तो माणूस मात्र एके ठिकाणी असा उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरती काय भाव नाही, कसल्या प्रकारची घाबरत नाही त्याच्या चेहऱ्यावरती. सगळे धावतायत, इकडे पळ तिकडे पळ, सगळे पळतायत. बायकोने मालकाला विचारलं, का हो सगळे इकडे तिकडे धावतायत आणि तुमच्या चेहऱ्यावरती कसल्याच प्रकारची चिंता नाही, काय झालं? तुम्हाला काही सदमा वेळा पोहोचला का? तुम्हाला कशा प्रकारची काय तुमच्यात परिणाम झाला का? अशी परिस्थिती बघून का घाबरत नाही? अहो सगळे धावायला लागले, काहीतरी प्रयत्न करा, काहीतरी प्रयत्न करा, वाचण्याचे प्रयत्न करा, याच्यातून उडी टाका, मलाही वाचवा, तुम्ही वाचा, काहीतरी प्रयत्न करा. सगळे प्रयत्न करतायत, तो शांत आहे. बायको परत म्हणायला लागली, काहीतरी प्रयत्न करा. माझा तरी विचार करा तुमचा नसेल तर, माझा तरी विचार करा तुमचा नसेल तर. सगळे प्रयत्न करायला लागले, करा माझा विचार. त्याच्याकडे बघतो, शांत बाय. बाई नाही नाही ती बोलली, महाराज वेळे झालात का तुम्ही? तुमची बुद्धी सरकली का? पागल झालात का तुम्ही? सगळे प्रयत्न करायला लागले, तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. का प्रयत्न करत नाहीत? त्याच्या खिशामध्ये बंदूक होती, बंदूक. आणि त्याने बंदूक काढली, त्याच्यामध्ये गोळ्या टाकल्या आणि बायकोच्या कानपट्टीवर लावली अशी बंदूक. बायको म्हणायला लागली, अहो चेष्टा करू नका, ते बंदूक ठेवा खिशामध्ये आणि प्रयत्न करा काहीतरी. म्हटलं तुझ्या कानपट्टीवर बंदूक धरली मी, तुला काही टेन्शन नाही का? घाबरत का नाहीस तू? ती म्हटली, कशाला घाबरायचंय, ज्याच्या हातात बंदूक आहे तो कोण आहे माझा? कोण आहे माझा? धनी आहे धनी, मालक आहे मालक. तुम्हाला काय घाबरायचंय, कशाला घाबरायचंय? मला पक्क माहित आहे, तुमच्या हातात जरी बंदूक असली, कसली परिस्थिती असली तरी मला माहित आहे तुम्ही ते बंदूक चालवणार नाहीत, तुमच्या हातून गोळी सुटणार नाही. हसला तो, त्याने बंदूक खिशात ठेवली. तसंच माझ्या परमात्म्यावरती माझा विश्वास आहे. बाईनं म्हणावं, मला माहित आहे तुमच्या हातात जरी बंदूक असली तरी तुम्ही बंदूक चालवणार नाही, मी मरणार नाही. तसं तो म्हटला, किती तुफान आलं, किती जहाज हालायला लागलं, किती माणसं पळायला लागले, तरी मी शांत. काय माहितीये, किती तुफान आलं तरी जसा तुझा माझ्यावरती विश्वास आहे तसा माझा माझ्या धन्यावरती विश्वास आहे. धनी मला मरू देणार नाही, याला म्हणायचं विश्वास. हा वैष्णवाकडे असतो. विठ्ठली विश्वास. विठ्ठलावरच का, विठ्ठलाचंच का नाव घेतलं? कोणत्याही देवावरती, आपलं जे दैवत आहे त्याच्यावरती विश्वास असावा. तुकोबाराय म्हटले, विठ्ठलावरती का म्हटलो? कारण पाहो नये वास अनेकाची. अनन्यता नावाचं शेवटचं लक्षण आहे. 6 लक्षणं. संतांकडे अनन्यता असते. अनन्य. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. जो मला अनन्य शरण होतो, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. जो मला अनन्य भावाने शरण येतो, मग त्याला मी सांगत असतो, भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे. तारू भला पांडुरंग, पाव भिजवणे दे अंग. आम्हाला माहित आहे फक्त एक लागतं, जे आपण करतोय त्याच्यासोबत अनन्य राहा. काही करा, काही ज्याच्यासोबत, तुम्ही शेती करताय शेतीसोबत अनन्य राहा, तुम्ही कीर्तन करताय त्याच्यासोबत अनन्य राहा, तुम्ही पखवाज वाजवताय त्याच्यासोबत अनन्य राहा. एक ना एक दिवस त्याचं फळ पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. तसं भक्त सुद्धा आपल्या देवाशी अनन्य राहतो, फळ पदरामध्ये पडतं. भगवंत शेवटी त्याचा स्वीकार करतात. हे एकंदरीत भक्ताचे लक्षण आहेत. कशा प्रकारे अनन्य असावं? तर चातक नावाचा पक्षी आहे. चातक. चातक हा पक्षी ज्याप्रमाणे मेघाच्या पाण्याकडून त्या पाण्याशी अनन्य राहतो, तसा जीव भगवंताशी अनन्य राहिला पाहिजे. ज्या प्रकारे चकोर हा पौर्णिमेच्या चांदण्यासोबत अनन्य राहतो, तसा जीव भगवंतासोबत अनन्य राहिला पाहिजे. अनन्य. आणि एकदा अनन्य राहिलात की देव तुमचा आमचा स्वीकार करतो. एकंदरीत हे सगळे लक्षणं भक्ताची आहेत. आणि अशा लक्षणांनी युक्त जे भक्त आहेत,
असे मार्गदर्शक तुमच्या जीवनामध्ये भेटले तर नक्की त्यांना शरण जा. कारण यांना शरण जे जे गेलेत, मागे तुम्ही पुराणामध्ये उचलून बघा, खऱ्या संतांना जे जे शरण गेलेत त्यांची उपेक्षा कोणी करू शकत नाही. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. ज्याला संतांनी हातामध्ये धरलंय त्याला जगामध्ये कोणी काही करू शकत नाही. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. फक्त एक लागत, परमार्थ पथिकाने साधकाने खऱ्या संतांकडे जावं. ही संतांची एकंदरीत लक्षण म्हणताय तुकोबाराय. अशा संतांना शरण गेल्यानंतर आपली कोणी आपला कोणी आवेर करू शकत नाही. मनामध्ये जगामध्ये तुमची कोणी उपेक्षा करू शकत नाही. म्हणून निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, पाहो नयवास अनेकांची. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर